पुन्हा आता एकदा एका बलात्काराने देश हादरला. कलकत्त्यामध्ये आपल्या जॉबवर असताना, ऑन ड्युटी असताना एका डॉक्टर मुलीवर बलात्कार होतो. बलात्कार करून बलात्कार करणाऱ्यांचं मन भरत नाही, तर ते नराधम, ते हरामखोर राक्षसी प्रवृत्तीचे लोक तिच्या शरीरावर नाना प्रकारच्या जखमा करतात. तिचं मानेचं हाड मोडतात, तिचे ओठ कापतात, तिचे बोट कापतात, तिच्या मांड्यांवरती जखमा करतात, तिचे वक्षस्थळावर जखमा करतात, तिचं तोंड दाबून तिची हत्या करतात. काय मानसिकता आहे ही? खरोखरच हे असे राक्षस, असे नराधम समाजात ठेवण्याचे आणि समाजात राहू देण्याच्या लायकीचे आहेत का? एकीकडे सरकार बेटी पढाओ बेटी बचावचा नारा देते आणि महाराष्ट्राची सरकार मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना चालू करते. मग ह्या योजना चालू होत असताना एक आमची लाडकी बहीण या असुरांची, या राक्षसांची शिकार होते, तर त्यावेळी सरकार काय करत आहे? अजूनही हे नराधम बलात्कारी मोकाट फिरत आहे आणि ज्या माय